ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता सायली म्हणते, विमलताई तुम्ही येणार ना? तर विमल म्हणते, सायली ते मला यायला खूप आवडलं असतं, पण प्रणयी आणि वहिनी येत नाहीत तर मी कसं येऊ असं म्हणते आता विमल. म्हणजे त्यांना आवडणार नाही ना म्हणून असं म्हणते आता विमल. अरे बायको, तू सॅड का होतेस असं म्हणतो आता अर्जुन. जबाबदारी मी घेतली आणि मी मम्मा आणि पूर्णाजीला उचलून तिकडे घेऊन येईन असं म्हणतो होता अर्जुन. तसं नाही हो, या दोघींनी स्वतःहून मनापासून माझ्या घरी यावा अशी माझी इच्छा आहे असं म्हणते आता सायली. मला त्यांच्यावर कुठलाही दबाव टाकायचा नाहीये सायली, मी त्यांना समजावून सांगतो, मी बोलेन त्यांच्याबरोबर हां असं म्हणतो आता प्रताप. ग्रेट डॅड असं म्हणतो आता अर्जुन. अहो, रविराज काका आणि प्रतिमा त्यांना पण मला आमंत्रण द्यायचं आहे असं म्हणते आता सायली, पण फोनवरून नाही हां, त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना आमंत्रण देऊया असं म्हणते आता सायली. ठीक आहे, आता जाऊया आपण असं म्हणतो होता अर्जुन. अस्मिता आता येणार आहेत ना आज, मला त्यांनाही आमंत्रण द्यायचं असं म्हणते आता सायली. हां येईल बहुतेक असं म्हणतो होता प्रताप. ठीक आहे, मग आपण जाऊन आल्यावर त्यांना आमंत्रण देते असं म्हणते आता सायली. बरं येतो असं म्हणतो होता अर्जुन. आणि आता चैतन्य, अर्जुन आणि सायली निघतात घरातून. ही कल्पना आणि पूर्णाईला समजावेन असं म्हणालो खरं, पण कल्पनाला आश्रमात जाण्यासाठी तयार कसं करू असं म्हणतो आता प्रताप मनातल्या मनात. तर आता साक्षी आणि प्रियाला दाखवले जेलामध्ये. आणि आता प्रियाला भेटायला अश्विन आलेला असतो जेलमध्ये. तर आता प्रिया म्हणते अश्विनला, अश्विन मला वाटलं होतं आज तरी बाबा येतील रे, आजही तू एकटाच आलास रे असं म्हणते आता प्रिया. अगं नाही अगं ते असं म्हणतो आता अश्विन. ते काय बोल ना असं म्हणते आता प्रिया. अरे अश्विन, ते फक्त बाबा नाही आहेत माझे, ते वकील पण आहेत, ते इथे आले नाही तर मी इथून बाहेर कशी पडू असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे कल्पना आणि प्रतापला दाखवलंय. तर प्रताप म्हणतो, कल्पना अगं सायलीचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घ्यायचं होतंस तू असं म्हणतो होता प्रताप. आणि तसं बघायला गेलं तर उद्या ती पहिल्यांदा माहेरी जाणार आहे, आणि अशा वेळी आपली सगळी माणसं आपल्यासोबत असायला हवी, तर तिच्यात तिचं काय चुकलं असं म्हणतो होता प्रताप. तर कल्पना म्हणते, चूक तिची नाहीच आहे, चूक खरं तर माझीच आहे, मलाच माणसं ओळखायला येत नाहीत. काय असं म्हणतो होता प्रताप. कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाही. आता तर कुणाला जीव लावण्याची ही भीती वाटते असं म्हणते आता कल्पना. परत माझा विश्वासघातच झाला तर असं म्हणते आता कल्पना. कल्पना इतकी टोकाची भूमिका नको घेऊस प्लीज असं म्हणतो होता प्रताप. हे बघा, तुम्हाला वात्सल्य आश्रमात जायचं असेल तर तुम्ही जा, मी नाही अडवणार तुम्हाला, पण तुम्ही एकटे जा असं म्हणते आता कल्पना. ज्यांना जायचं नाही त्यांना फोर्स करू नका असं म्हणते आता कल्पना. आणि मला तर नाहीच नाही असं म्हणते ती, प्लीज. तर आता प्रिया म्हणते अश्विनला, अश्विन बोल ना, तू शांत का झालास, तू बाबांना सांग ना मला त्यांची किती आठवण येते ते असं म्हणते आता प्रिया. सांग ना बाबांना, खूप आठवण येते मला त्यांची असं म्हणून रडायला लागते आता प्रिया. तरी ते साक्षी हसत असते हे ऐकून. तन्वी शांत हो असं म्हणतो आता अश्विन. रविराज काका खरंच येणार आहे असं म्हणतो तो. येतील ना असं म्हणते आता प्रिया. मी घेऊन येणार आहे त्याला असं म्हणतो आता अश्विन. तन्वी मला निघावं लागेल असं म्हणतो अश्विन आणि निघतो तिथून. तर आता प्रिया अश्विन अश्विन म्हणतच राहते. तर आता साक्षी म्हणते, काय ग, तुझं कर्तृत्व बघून तुझ्या खोट्या बापाने काढून टाकलं वाटतं तुझं नाव असं म्हणते आता साक्षी. ए तू गब्बस ग असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे सायली आणि अर्जुन वात्सल्य आश्रमात येतात. तर आता वात्सल्य आश्रम बघून खूप खुश होते सायली, आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तर तिला अजून एक क्षण आठवतात, कसे ती बागडत असते गार्डनमध्ये, कसं सगळे आनंदाने राहत असतात, कसं सगळे मिळून एन्जॉय करत असतात, ते सगळे क्षण आता आठवतात तिला. तर मधुभाऊ कसं त्यांना ओरडत असतात हे सगळं आता तिला आठवतं. तर आता अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिच्या अश्रू पुसतो तो. तर तेवढ्यातच मधुभाऊ येतात आणि म्हणतात, ए कुसुम पाहिलंस का, साऊ आणि आपले जावई बापू आलेत बरं का, हा 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 असं म्हणतात मधुभाऊनी. खूप खुश होतात. तर आता सगळे मुलं सुद्धा येतात सायलीला भेटायला आणि मिठी मारतात ते सगळे. तर आता कुसुम म्हणते, आली आली म्हणत. कसे आहात बाळांनो असं म्हणते आता सायली. आम्ही बरे आहोत असं म्हणतात ते. सायली ताई, आता आम्ही आज घरात राहणार ना, आम्हाला कोणी इथून जायला नाही ना सांगणार असं म्हणतात ते. अजिबात नाही असं म्हणते आता सायली. हे तुमच्या अख्खाचं घर आहे आणि ते अर्जुन भाऊजींनी परत मिळवून दिले असं म्हणतात आता कुसुम. थँक्यू अर्जुन भाऊजी असं म्हणतात ती मुलं. मी फार काहीच नाही केलंय, हे घर तुमचंच आहे आणि कायम तुमचंच राहणार आहे असं म्हणतात अर्जुन. हे काय असं म्हणते आता सायली. काय झालं असं म्हणतो अर्जुन. मधुभाऊ, अजून आपल्या आश्रमाचा वात्सल्य आश्रमाचा बोर्ड अजून लावला नाही तुम्ही इथे असं म्हणते आता सायली. अगं आल्यापासून काही ना काही कामं चालूच आहेत आणि अर्थसामान सुद्धा हातच आहे असं म्हणतो होता मधुभाऊ. आणि ते झाल्यावर मी लावणारच होतो बोर्ड असं म्हणतो तो. तर आता सायली म्हणते, नाही असं नाही मधुभाऊ, नाही मधुभाऊ, आपल्या घराला पहिला त्याचं नाव सगळ्यात आधी मिळायला हवं असं म्हणते आता सायली. सोम्या कुठे आहे बोर्ड असं म्हणते आता सायली. अद्वैत सोम्या जावा आणि स्टूल आणि बोर्ड घेऊन या असं म्हणतात आता मधुभाऊ. चला चला असं म्हणतात मधुभाऊ.
म्हटलं काय रे असं म्हणतात ते. व्यवस्थित मध्ये ठेव असं म्हणतो होतं मधुभाऊ. सायली थांबते त्याच्यावरती. तर अर्जुन म्हणतो थांब 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 खाली ये. अगं पडशील खाली असं म्हणतो होता अर्जुन. आणि आता अर्जुन थांबतो ते स्टूलवर. आणि मग आता तो बोर्ड घेतो वात्सल्य आश्रमाचा आणि लावतो आता तो बोर्ड अर्जुन. हा फक्त बोर्ड नाहीये, आपल्या विजयाची निशाणे असं म्हणते आता सायली. जाऊया असं म्हणते आता सायली. थांबा थांबा असं म्हणते आता कुसुम. ते निघालात इथेच थांबायचं असं म्हणते आता कुसुम. हे घ्या असं म्हणते आता ती. आणि पर्स देते आता कुसुम सायलीला. तर आता डायनिंग टेबलवर बसलेले असतात प्रताप, कल्पना आणि प्रणय. प्रणय सायलीने इतक्या आपुलकीने आपल्याला तिच्या माहेरी बोलवलंय. मला वाटतं आपल्याला तिथे जायला हवं असं म्हणतो होता प्रताप. तुझं काय म्हणणं आहे असं म्हणतो होता प्रताप. तर आता प्रणय म्हणते मी हे तिथे जायचा विचार तुमच्या मनात तर नाही आहे ना असं म्हणते आता कल्पना पूर्णाजीला. अस्मिता असं म्हणतो होता प्रताप. तू तरी सांग आपण जाऊया का असं म्हणतो होता प्रताप. तर आता अस्मिता इकडे तिकडे बघते आणि काय बोलतच नाही. अरे काय चाललंय तुमचं असं म्हणतो होता प्रताप. कोणीच काय बोलत नाहीये. आपण जायचं नाहीये का असं म्हणतो होता प्रताप. कल्पना तू. तर आता कल्पना मात्र चिडते परत. तर आता वात्सल्य आश्रमामध्ये सायली आणि अर्जुनचं स्वागत आरतीने करते आता कुसुम. तुमच्यामुळे आज हा दिवस बघायला मिळतोय असं म्हणते आता कुसुम. परक्यासारखे तुमच्या आभार मानायचे नाहीयेत आणि त्यासाठी मला शब्दही सुचेनात. त्यामुळे तुमची दोघांची दृष्ट काढते असं म्हणते आता कुसुम. आणि आता ती दृष्ट काढते दोघांची, सायली आणि अर्जुनची. आणि आता ती कुंकू लावते दोघांना आणि आरती ओवाळते. चला असं म्हणते आता सायली. आता जाऊ शकतो ना आतमध्ये असं म्हणतो आता अर्जुन. नाही असं म्हणते आता कुसुम. अजून एक महत्वाचं काम आहे असं म्हणते आता कुसुम. आता काय असं म्हणतो आता अर्जुन. आधी नाव घ्या मग आत या असं म्हणते आता कुसुम. एवढंच ना असं म्हणतो. मग काय सायली असं म्हणतो आता अर्जुन. घेतलं नाव चला असं म्हणतो आता अर्जुन. जावई बापू असं नसतं नाव घ्यायचं, उखाणा घ्यायचा असतो असं म्हणतो आता मधुभाऊ. हे सायली तू पहिल्यांदा उखाणा घे मग जावई बापू घेतील. मग त्यांना कळेल कसं घ्यायचं तो असं म्हणतो होता मधुभाऊ. तर आता सायली म्हणते मधुभाऊ बरं असं म्हणते आता सायली. जुन्या घराला नवी झळाळी, जुन्या उशाला नवीन पालवी, स्वप्न नवी उमेद नवी, अर्जुनरावांची साथ मला आयुष्यभर हवी असं म्हणते आता सायली. अरे वा असं म्हणतात आता सगळेजण. असा उखाणा असं म्हणतो होता मधुभाऊ. तर आता अर्जुन विचार करतो. तर आता सायली खुणवत असते त्याला. तर आता अर्जुन म्हणतो भाजीत भाजी मेथीची. तर आता सायली त्याला टोकवते मेथीची. भाजीत भाजी मेथीची. आणि सायली सायली माझ्या प्रीतीची असं म्हणतो आता अर्जुन. आणि हे आता त्याला सायलीनेच खुणवलेलं असतं त्यामुळे सगळेजण चिटिंग चिटिंग असं म्हणतात. ठीक आहे कळलंय मला दिसलंय चिटिंग केली आहे पण काय हरकत नाही असं म्हणते आता कुसुम. आज तुमच्यासाठी सगळं माफ असं म्हणते आता कुसुम. तर हाऊ स्वीट असं म्हणतो आता अर्जुन. आता आत येऊ असं म्हणतो अर्जुन. आत्या या जाऊ बापू आत्या असं म्हणतो आता मधुभाऊ. तर आता सगळेजण हसायला लागतात. तर आता आत जातो अर्जुन आणि सायली वात्सल्य आश्रमात. तर आता इथे किल्लेदारांचं घर दाखवलं. तर आता इथे रविराज बसलेला असतो. तर आता प्रतिभा कॉफी आणून देते रविराजला. मी तयार आहे, तुम्ही तयार झाल्यावर जाऊया असं म्हणते ती. तर आता रविराज आपल्याच विचारात असतो. तर प्रतिभा म्हणते आवडा कसल्या विचारात बसलाय तुम्ही. तर आता रविराज म्हणतो वात्सल्य आश्रमाचा असं म्हणतो आता रविराज. अर्जुन आणि सायलीला यायचं कबूल तर केलंय पण त्या वास्तूमध्ये आपली आपली मुलगी वाढली आहे प्रतिमा असं म्हणतो रविराज. तिची खूप आठवणी असतील तिथे, खूप खुणा असतील. सगळ्यांच्या समोर डोळ्यात पाणी नको यायला माझ्या असं म्हणतो आता रविराज. तर प्रतिमा म्हणते एकीकडे तुमच्या मनामध्ये तन्वीचा संताप मावत नाही आणि दुसरीकडे म्हणताय तिच्या आठवणीने डोळ्यात पाणी येत आहे असं म्हणते आता प्रतिमा. माझ्या मनात तन्वीबद्दल आताच्या भावना आहेत ना त्या जगात कुठल्याही बाबाने अनुभवल्या नसतील असं म्हणतो रविराज. तिने जे काही केलंय त्याच्याबद्दल राग आहेच पण माझ्या तन्वीचा लहानपणीचा निरागस चेहरा आठवतोय तो कसा विसरू असं म्हणतो रविराज. त्या आश्रमाने त्या वयात तिला आसरा दिलाय. छोटंसं बाळ होतं ग ते तेव्हा असं म्हणतो आता रविराज. मग आज आश्रमात आपण जाऊया की नको असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सायली अर्जुनला सगळं दाखवत होते. बघा हा कोपरा, ह्या कोपऱ्यात मी अभ्यासाला बसायचे आणि परीक्षा असली ना की तासन तासीतून हलायचंच नाही असं म्हणते आता सायली. अहो पाणी प्यायला सुद्धा उठायची नाही ती असं म्हणतो आता मधुभाऊ. एकदा कुसुमने त्या खिडकीच्या काचेतून तिला पेला दिला. तो सांभाळून पिताना झाला राडा आणि संपूर्ण पुस्तकांवरती पाणी पडलं असं म्हणतात मधुभाऊ. झालं ही नुसती बोंबाबोंब करायला लागली. रडत बसलीस का असं म्हणतो आता अर्जुन. तर हा असं म्हणते ती. गरम गरम चहा घ्या दोघांनी असं म्हणते आता कुसुमताई अगं हे चहा घेत नाहीत, मी कॉफी करते असं म्हणते आता सायली. ते तुझ्या माहेरी आलेत ना तर त्याने तुला आवडेल अशाच गोष्टी करायच्या असं म्हणते आता कुसुम. त्याने सुद्धा चहा प्यायचा असं म्हणते आता कुसुमताई.
कुसुम ही कसली जबरदस्ती आहे असं म्हणत होता मधुभाऊ. तर आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ नो प्रॉब्लेम, चालेल, मी माझ्या घरी आलोय तर चहा तर पिणारच ना असं म्हणत होतो आणि आता चहा घेतो अर्जुन. जावय बापू बसा असं म्हणतो होता मधुभाऊ. चहा दे इकडे असं म्हणतो होता मधुभाऊ कुसुमला. हळू ना सांभाळून खेळा असं म्हणते आता कुसुम ते सगळ्या मुलांना. तर आता अर्जुनला चहा प्यायचं बघून सायली खुश होते. काय बघतेस असं म्हणतो होता अर्जुन. चहा घे असं म्हणतो तो, थंड होईल. हो असं म्हणते आता सायली. तर आता संध्याकाळ झालेलं दाखवलंय. साऊ राहू दे असं म्हणत होता मधुभाऊ. तर आता सायलीला तिचं दप्तर सापडतं. अहो माझं दप्तर इथेच आहे असं म्हणते आता सायली. अगं तुझ्यानंतर शेष वापरायचं आहे आणि त्यानंतर रिचानेही वापरलं बरं का असं म्हणतात मधुभाऊ. अहो तुम्हाला एक गंमत सांगू असं म्हणते आता सायली. इथे ना आम्ही सगळे जण पकडापकडी लपाछपी सगळे खेळायचो आणि मग लपाछपी खेळताना आता थेट मी इथून खाली उडी मारली होती तू असं म्हणत होता अर्जुन. आणि हे बघा इथे इथे आहे ना, इथे आपण कॅरम खेळायला बसायचो. मी श्रेयस सोमू इथेच कॅरम खेळायचो. आणि हे बघा या दाराला इथे मी मण्यांचं तोरण बनवलं होतं. मधुभाऊ आठवतंय ना असं म्हणतात सायली. हो आठवतं ना असं म्हणतात मधुभाऊ. आणि इथे बघा या खोलीत ह्या दाराच्या मागे इथे लपाछपी खेळताना मी नेहमी लपायचे आणि नेमकी एकदा कुसुमता इथेच लपायला आली आणि जाड असल्यामुळे त्या दिसल्या असं म्हणून सांगते सायली. हो आठवते आठवते. आणि तेव्हा पण ही काय लहान वगैरे नव्हती, चांगली घोडी होती आणि अल्लड पण अजूनही गेला नाहीये तिचा असं म्हणते आता कुसुम. तर आता मिठी मारते कुसुमला सायली. बायको तू नेहमीच लोकांची काळजी घेत असते. तुझ्यातली अशी लहान मुलगी मला कधी दिसलीच नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन सायलीकडेच बघत असतो आणि कुसुम अर्जुनकडे बघत असते. काय हो कुठे हरवला तसं म्हणते आता कुसुम. मी नाही, माझी बायको हरवली आहे असं म्हणतो अर्जुन. तिच्या लहानपणीच्या आठवणीत असं म्हणतो तो. जावई बापू हरवणारच होती. आज माझी साऊ पहिल्यांदा मला बघायला आली असं म्हणतो तो. बायको तू बोलत राहा, मला सगळं ऐकायचंय, बोल असं म्हणतो आता अर्जुन. एक गंमत सांगू तुम्हाला, तिथे बाहेर त्या झाडाखाली ना आपण भातुकली खेळायचो असं म्हणते ती. इकडे या झाडाखाली ना असं म्हणून आता सायली अर्जुनला बाहेर घेऊन जाते. हे बघा बसा बसा असं म्हणते आता सायली. ह्या झाडाखाली बसून आम्ही गप्पा मारायचो, डब्बे खायचो, वाटेल त्या गोष्टी आम्ही ह्या झाडाखालीच करायचो असं म्हणते आता सायली. मी शाळेत असताना हे झाड माझं सगळ्यात जवळचा मित्र होता असं म्हणते आता सायली. तुम्हाला माहितीये एकदा या झाडाच्या कोंड्यातून मला लाल चिक येताना दिसला असं म्हणते सायली. मला वाटलं रक्त येते की काय, मी खूप रडले. त्या झाडावरती मी निलगिरीचा लेप लावला आणि खूप वेळ त्याला मिठी मारून बसले असं म्हणते सायली. थोडा वेळ पण एकटं नाही सोडलं मी असं म्हणते सायली. तर अर्जुन म्हणतो हो हो तर असं म्हणते तर सायली. माझ्या एकटेपणातला हा एकमेव मित्र होता ना, एकटं कसं सोडणार असं म्हणते सायली. मधुभाऊ कधी माझ्यावर चिडले ना तरी मी इथे येऊन बसायची असं म्हणते तर सायली. आणि मधुभाऊची सगळी गाणी मी या झाडाला सांगायची असं म्हणते सायली. काही आनंदाचे सांगायचं असेल तरी या झाडाला सांगायचं. पण गेली 2.5 वर्ष हे झाड विचार एकटं पडलंय असं म्हणते ती. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे बायको. तू घरी असताना कशी होतीस मी पहिल्यांदाच बघतोय आणि अजून तुझ्या प्रेमात पडतोय असं म्हणतो होता अर्जुन सायलीला बघून. तर आजचा भाग इथेच संपतो. तर बघा तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये महामिलन बघ आहे बघा प्रेक्षक हो. थोडं तुझं थोडं माझं ठरलं तर मग आणि पुढचा पाऊल या सगळ्या मालिकांचं एक युनियन आहे प्रेक्षक हो. जेव्हा जेव्हा अधर्म वाटतो तेव्हा तेव्हा कृष्ण जन्माला येतो. शत्रू आता तुझ्या बापाचा घडा भरलाय असं म्हणतो आता अद्वैत. तर आता गोविंद असं म्हणून तिघीजण जयघोष करतात. तर आता सायली, कला आणि मानसी ह्या तिघांना दाखवलंय. तर आता तिघं मिळून त्या गोविंदाची पूजा करतात. मग आता दहीहंडीचं दाखवले आणि सायली चढते दहीहंडीसाठी वरती आणि दहीहंडी फोडते ती. तेवढ्यातच अद्वैत रक्त बंबाळून येतो अर्जुन अर्जुन म्हणत. अद्वैत असं काय झालंय तुला असं म्हणतो अर्जुन. मला सायलीच्या आईबाबांबद्दल काहीतरी सांगायचं असं म्हणतो अद्वैत. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो बघा प्रेक्षक. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.